हॅलो एव्हरीवन, मी शुभम प्रकाश ताळे तुम्ही सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल फिजिक्स बाय शुभम सर. आज आपण पाहणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडचे डेली बेसिस एमसीक्यू, ज्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण या तीन टॉपिकवर एमसीक्यू डिस्कस करू. प्रेशर, टोटल प्रेशर, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके, तर पहिला एमसीक्यू बघा काय दिला आपल्याला. युनिफॉर्म टॅपरिंग वेसल filled with liquid, density is 900 kg meter cube. The force that act on the base vessel due to the liquid, जी ची व्हॅल्यू दिली आपल्याला काय तर 10 मीटर पर सेकंद. आपल्याला एक व्हेसल गिवन आहे, या व्हेसल मध्ये काय तर लिक्विड फिल केलाय. याची डेन्सिटी किती गिवन दिली आपल्याला तर डेन्सिटी, तर आपल्याला डेन्सिटी किती आहे तर 900 kg पर मीटर क्यूब. ओके, आणि काय म्हटलं आपल्याला की याच्यावर काय होतं तर फोर्स एक्झर्ट होत आहे. ओके, दॅट इज फोर्स. तर या बेसमुळे इथं किती फोर्स एक्झर्ट होत आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड करायचं. दॅट फोर्स दॅट ऍक्ट ऑन द बेस ऑफ द वेसल. तर या पॉईंटवर आपल्याला काय तर फोर्स फाइंड करायचा. ओके, तर आपल्याला इथं फोर्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल बघा आपल्याला इथं फोर्स म्हणजे काय राहते तर फोर्स राहते आपल्याकडे दॅट इज प्रेशर इज इक्वल टू राहते फोर्स अपॉन काय तर एरिया. आपल्याला करायचं आहे तर इथं या टॉपवर या पॉइंटवर फोर्स किती एक्झर्ट होत आहे. तर फोर्स इज इक्वल टू काय लिहितो आपण तर दॅट इज फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू काय तर एरिया. प्रेशर इंटू काय तर एरिया. आता बघा इथं आपल्याला काय विचारलंय, बॉटम सरफेस विचारलाय. ओके, तर आपण एक एक्सप्रेशन सॉल्व केलाय की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमची व्हॅल्यू किती राहते तर रो जी एच इज इक्वल टू काय लिहितो आपण त्याला आता प्रेशर. तर या ठिकाणी पुटअप करायचं काय अर्थ, फोर्स इज इक्वल टू काय अर्थ रो जी एच इंटू काय तर एरिया. ओके, आपल्याला इथं डेन्सिटी व्हॅल्यू किती घेऊन आहे तर 900, जी ची व्हॅल्यू किती आहे तर 10, हाईट किती घेऊन आपल्याला दॅट इज 0.4, आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया किती घेऊन आपल्याला इथं तर दॅट इज 2 इंटू 10⁻³ ओके, इथं 900 ला तर 10 न मल्टिप्लाय किती ना अर्थ दॅट इज 9000 इंटू काय करू आपण तर 2 इंटू काय तर 0.4, याचा मल्टिप्लाय करायचं 18,000 ओके इंटू काय तर 0.4. 0.4 न जर 18,000 ला मल्टिप्लाय किती ना अर्थ दॅट इज द 7 इंटू काय तर 10⁻³ तर आपण जर तो हे केलं तर याला काय देतो आपण तर दॅट इज जस्ट मिनिट, त्याला काय देतो आपण तर 18 इंटू 0.+3 ओके इंटू काय तर 0.4. 0.18 ला मल्टिप्लाय देतं 7.2 इंटू दोघांचा बेस काय आहे तर सेम आहे, काय करू आपण डिवाइड, तर काय नाही कॅन्सल आउट होऊन जातील. ओके, तर राहणार का आपल्याकडे 7.2, हे काय येणार तर आपला फोर्स येणार. फोर्स काय तर न्यूटन. ओके, तर आपलं ऑप्शन कुठलं बरोबर असेल बघा याच्यातलं दॅट इज 7.2 न्यूटन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा दिला आपल्याला, अ प्रेशर ऑन द स्विमर इज 20 मीटर बिलो द सरफेस ऑफ द वॉटर, सी लेवल इज. ओके, कन्सिडर करा फॉर एक्झाम्पल एक आपल्याकडे स्विमिंग टँक आहे. ओके, या स्विमिंग टँक मध्ये काय आहे तर एक पर्सन काय करत आहे तर स्विमिंग करत आहे फॉर एक्झाम्पल. ओके, हा एक जो पर्सन आहे तो पर्सन काय करत आहे तर स्विमिंग करत आहे. ओके, तर हा याचे सी लेवल पासून लेवल किती आहे तर बिलो किती आहे तर अर्थ सरफेस पासून काय तर 20 मीटर बिलो आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर प्रेशर फाइंड करायला लागते. कुठलं प्रेशर फाइंड करायला जातं या पर्सनवर. ओके, तर या पर्सनवर टोटल प्रेशर किती राहणार तर टोटल प्रेशर राहणार पर्सनवर दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय तर रो जी एच, हे काय राहणार त्या पर्सनवर टोटल प्रेशर राहणार. ओके, आधी काय करू आपण या प्रेशर ड्यू लिक्विड कॉलम या पर्सनच्या वेटमुळे किंवा लिक्विड कॉलममुळे किती प्रेशर फाइंड, आपण पहिले लिक्विड कॉलमचं प्रेशर फाइंड करू. बघा, तर लिक्विड कॉलमचं प्रेशर काय राहणार तर P इज इक्वल टू रो जी एच. ओके, डेन्सिटी किती राहते वॉटरची 1000 कन्सिडर करू आपण 1000, जी ची व्हॅल्यू 10 कन्सिडर करू, आणि हाईट किती आहे तर 20 दिलाय. किती होणार येतं तर दॅट इज 10,000 इंटू काय तर
20, मग टोटल काय देतं 20,000. ओके, हे काय ना आपलं तर प्रेशर, हे काय आपलं तर प्रेशर. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं तर टोटल प्रेशर फाइंड करायचं आहे या स्विमरवर किती आहे. ओके, तर जस्ट प्रेशर आपल्याला दिलाय, प्रेशर किती राहतं पास्कल मध्ये राहते, बट इथं आपल्याला काय येतं ॲटमॉस्फेरिक मध्ये व्हॅल्यू दिलाय. ओके, तर आपण काय करूया पास्कलचं कन्व्हर्शन किंवा मग न्यूटन पर मीटरचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं कशामध्ये करायचं येतं, दॅट इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये करायचं आहे. आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे राहते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे याला काय लिहितो आपण दा 2000 मध्ये काय येतं 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे आपल्याला इथं जर काय असेल 20,000 पास्कल असेल त्याला काय लिहू आपण दा 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, याला आपलं 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बट आपल्याला काय फाइंड करायचं आहे टोटल प्रेशर फाइंड करायचं आहे. तर टोटल प्रेशर काय येतं तर टोटल प्रेशर राहते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी गिव्हन असते, ते व्हॅल्यू राहते आपल्याकडे काय येतं 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ते व्हॅल्यू आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर टू लिक्विड कॉलम किती राहणार होतं 2, मग टोटल किती राहणार होतं 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय असणार तर जर प्रेशर ऑन स्विमरवर 20 मीटर बिलो असेल तर त्याच्यावर टोटल प्रेशर किती अप्लाय होणार तर दॅट इज 3.3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे कारण त्याचा आन्सर राहणार. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. काय दिला बघा, दॅट इज liquid of density rho in the container exert the pressure P is given by height of liquid and काय तर एरिया. काय म्हटलं आपल्याला एक प्रेशर समजा, प्रेशर किती राहतं फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया आपल्याला काय डेन्सिटी इथं काय तर गिवन आहे. फॉर एक्झाम्पल काय गिवन आहे इथं डेन्सिटी गिवन आहे. आपल्याला खाली ऑप्शन दिला किंवा प्रेशर किती राहणार त्या एक्सवर्टवर. ओके, तर बघा इथं आपण फोर्सला काय लिहितो आपण P इज इक्वल टू फोर्सला लिहू शकतो आपण काय येतं mg डिवाइड बाय काय येतं एरिया. ओके, आता आपल्याला मासची व्हॅल्यू फाइंड करायला लागते. तर मास कसं फाइंड करू तर मास इज इक्वल टू राहते आपल्याकडे काय येतं दॅट इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. काय राहते तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, आणि आपल्याला डेन्सिटी काय येतं गिवन आहे. तर मासची व्हॅल्यू काय आपल्याला तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. जस्ट ही व्हॅल्यू इथं पुटअप करा म्हणजे प्रेशर इज इक्वल टू काय येणार आपल्याकडे तर दॅट इज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू काय येतं G डिवाइड बाय काय येतं एरिया. आता बघा आपण जेव्हा लिक्विड कॉलम कन्सिडर केला होता तर व्हॉल्यूम म्हणजे काय राहते लेंथ इंटू विड्थ इंटू काय येतं हाईट. लेंथ इंटू विड्थला काय लिहू आपण तर एरिया इंटू काय येतं एच. जस्ट व्हॅल्यू पुटअप करायचं जस्ट प्रेशर इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूमला काय लिहितो आपण तर क्रॉस सेक्शन एरिया ए इंटू हाईट इंटू काय येतं जी डिवाइड बाय काय येतं ए. म्हणजे एरिया गेट कॅन्सल. आपल्याकडे प्रेशर किती राहणार तर रो एच जी किती राहणार तर रो एच जी. म्हणजे लिक्विड डेन्सिटी ऑफ रो कंटेनर एक्झर्ट द प्रेशर जर पी करत असेल तर गिवन काय राहणार तर आपल्याकडे तर रो जी एच. ओके, नेक्स्ट वेट ऑफ लिक्विड कॉलम इज गिवन बाय. आपल्याला काय येतं वेट ऑफ लिक्विड कॉलम गिवन आहे. आता वेट किती राहते लिक्विड कॉलमचं तर आपण कन्सिडर करतो वेट काय राहणार तर आपला mg किती राहणार तर mg. हे काय आपल्याला गिवन आहे. मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय जर वेट ऑफ लिक्विड कॉलम इज गिवन बाय. ओके, वेट किती आहे तर w इज इक्वल टू mg. आता नेक्स्ट मध्ये पाहिलं आपण मासची व्हॅल्यू किती राहते आपलं तर डेन्सिटी इंटू काय येतं व्हॉल्यूम. त्यालाच काय इंटू काय येतं जी. व्हॉल्यूमला काय लिहितो आपण तर दॅट इज रो इंटू काय येतं क्रॉस सेक्शन एरिया ए इंटू काय येतं हाईट इंटू काय येतं जी. ओके, तर आपल्याला काही ऑप्शन बघायला येतं वेट ऑफ लिक्विड कॉलम इज गिवन बाय. कशावर गिवन राहील तर डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा डेन्सिटी ऑफ लिक्विड व्हॉल्यूम आणि काय येतं ग्रॅव्हिटीवर. पहिलं ऑप्शन बघायला येतं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड बरोबर आहे. त्यानंतर डेन्सिटी ऑफ लिक्विडवर डिपेंड आहे बरोबर आहे जी. म्हणजे ऑप्शन 1 काय आहे तर करेक्ट आहे. आपण फॉलोइंग ऑप्शन मध्ये चेक करू बघा. सेकंड कशासाठी मास ऑफ लिक्विड अँड डेन्सिटी
नाही. सेकंड ऑप्शन काय तर रॉंग होणार. मास ऑफ डेन्सिटी नाही. त्यानंतर काय येतं मास ऑफ लिक्विड अँड हाईट ऑफ लिक्विड नाही. हे पण काय व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड हाईट ऑफ द लिक्विड. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आहे प्लस हाईट ऑफ लिक्विड आहे पण इथे काय येणार हे पण काय येतं रॉंग होणार. सेकंड बघा क्रॉस सेक्शन एरिया ए लिक्विड डेन्सिटी रो पण जी याच्यामध्ये नाही आहे म्हणून करेक्ट आन्सर काय राहील आपलं तर करेक्ट आन्सर राहणार आपलं काय तर दॅट इज weight of liquid column is given by कशात density of liquid volume and काय तर acceleration due to gravity. next question बघा a pressure at the bottom of the liquid tank is not proportional to the बघा आता pressure due to liquid column का राहते आपल्या इथं pressure is equal to राहते rho g h काय राहते rho g h ओके मग प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येतं डेन्सिटी राहते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि काय येतं हाईट याच्यामध्ये एरियावर डिपेंड राहणार नाही एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन डिपेंड राहते का नाही ऍक्सलरेशन ड्यू टू डायरेक्टली प्रोपोर्शनल राहते डेन्सिटीवर आणि काय येतं हाईटवर एरिया ऑफ द लिक्विड सरफेसवर डिपेंड राहत नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल ओके तो ऑप्शन नंबर डी काय याच्यामध्ये काय अर्थ हे रॉंग आहे ओके म्हणजे करेक्ट आन्सर काय तर डी आहे बाकीचे काय सर्व काय तर करेक्ट आहेत. नेक्स्ट चॉईस द करेक्ट वन रिलेशन तर चॉईस द करेक्ट वन रिलेशन म्हणजे काय येतं आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय येतं यातला आन्सर कोणतं बरोबर कोणतं आपल्याला चेक करायचं आहे. आता आपल्याकडे टोटल प्रेशर म्हणजे काय राहते तर टोटल प्रेशर राहते आपल्याकडे काय येतं ऍब्सोल्यूट प्रेशर क्लास म्हणतो आपण टोटल प्रेशर ऍब्सोल्यूट प्रेशर काय राहते आपल्याकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय येतं रो जी एच याला म्हणतो आपण प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम याला असं म्हणतो आपण तर गॉस प्रेशर म्हणजे आपल्याकडे ऍब्सोल्यूट प्रेशर काय राहते तर दॅट इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय येतं गेज प्रेशर तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे गेज प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहते का नाही हे रॉंग आहे. त्यानंतर सेकंड बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर गेज प्रेशर म्हणजे काय येतं ऑप्शन नंबर बी काय येतं करेक्ट आहे. बाकी बघून गेज प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक राहत नाही ऍब्सोल्यूट प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस राहत नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आपलं तर करेक्ट आहे. नेक्स्ट ओके तर आपल्याला काय दिलं बघा आता hydraulic lift has pistons with area किती दिला आपल्याला तर 1 centimeter square into 0.25 meter square. What is the force exerted by the smaller piston is 14 Newton is. Okay, the place at the largest piston option दिले आपल्याला 160 Newton 10 न्यूटन 40 न्यूटन काय येतं अदर जस्ट आपल्याला इथं काय येतं लार्जर पिस्टनचा एरिया फाइंड करायला लागते. तुम्ही पास्कल लॉ ऐकलं असेल पास्कल लॉवर दोन अप्लिकेशन बेस आहेत एक म्हणजे काय येतं हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम आणि काय येतं हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम आणि काय येतं हायड्रॉलिक लिफ्ट ओके तर हायड्रॉलिक लिफ्टचा फॉर्म्युला काय आपल्याला बघायचा दॅट इज F2 इज इक्वल टू A2 डिवाइड बाय काय येतं A1 इंटू काय येतं F1 ओके जस्ट A2 ची व्हॅल्यू फाइंड करा लार्जर पिस्टनचे एरिया किती आपल्याला दिलं होतं दॅट इज 0.25 दिलाय स्मॉलर पिस्टनचं काय येतं 1 सेंटीमीटर आणि काय येतं स्मॉलर पिस्टन फोर्स किती येतं 20 न्यूटन ओके तुम्ही मला कमेंट मध्ये याचा आन्सर सांगा काय राहणार मी तुम्हाला इथं व्हॅल्यू पुट अप करून देतो बघा F2 इज इक्वल टू काय राहणार माझ्याकडे येतं A2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे येतं 0.25 त्यानंतर इथं काय येतं 1 ओके आणि इथं काय येतं एरिया काय येतं आपला 40 ओके याचं कमेंट मध्ये मला तुम्ही आन्सर सांगा काय राहणार ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण बघा काय राहतं दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट हॅज 2 पिस्टन्स द एरिया पिस्टन्स बी इज ग्रेटर दॅन द एरिया ऑफ पिस्टन ए फाइंड द रिलेशन बिटवीन ऑफ देअर मासेस ओके आपल्याला दोघांमध्ये मासेस रिलेशन फाइंड करायला लागते कशामध्ये तर मासेस मध्ये बघा त्यानंतर आपल्याला इथे गिवन काय येतं हायड्रॉलिक लिफ्ट हॅज 2 पिस्टन्स एरिया ऑफ द पिस्टन्स काय येतं बी चा काय येतं ग्रेटर आहे कोणापेक्षा तर ए पेक्षा ओके तिथं अकॉर्डिंग टू पास्कल काय राहणार तर प्रेशर दोन्ही ठिकाणी सेम राहणार प्रेशर ए इज इक्वल टू काय येतो आपण तर प्रेशर बी आता पास्कल लॉ नुसार प्रेशर किती राहते तर दॅट इज फोर्स अपॉन काय येतं एरिया ओके हा कन्सिडर आपण फोर्स ए ब्लॉकवर हा पण फोर्स एरिया काय येतं आपला ए ब्लॉक इथं आलो आपण द प्रेशर ऑफ बी ब्लॉक अपॉन काय येतं प्रेशर ऑफ काय येतं बी ब्लॉक प्रेशरला काय फोर्सला येतो आपण तर mg मास ऑफ ए ब्लॉक इंटू जी इज इक्वल टू काय येतं मास ऑफ बी ब्लॉक इंटू काय येतं जी डिवाइड बाय ओके त्यानंतर काय येतं एरिया ऑफ द ए ब्लॉक
इंटू काय येतं एरिया ऑफ द बी ब्लॉक. इथे कॅन्सल करणार तर जी जी गेट इथं करणार गेट कॅन्सल. ओके, आता जर रिलेशन फाइंड केलं बघा काय येणार येतं दॅट इज मास ऑफ. ओके, हे जर क्रॉस केलं आपण समजा फॉर एक्झाम्पल तर दॅट इज काय येतं जस्ट. ओके, प्रेशर एरिया ऑफ ए डिवाइड बाय काय तर एरिया ऑफ बी इज इक्वल टू काय येणार दॅट इज मास ऑफ ए इज इक्वल टू काय येतं मास ऑफ बी. आणि आपल्याला काय म्हटलं तिथं की बीचं जे क्रॉस सेक्शन एरिया जो बी आहे हा काय येतं ग्रेटर आहे कोणापेक्षा तर मास ऑफ ए पेक्षा. तर रिलेशन काय राहणार आपलं मास काय राहणार तर बी काय राहणार तर ग्रेटर राहणार कोणापेक्षा तर इथं सारे ऑप्शन एच आहे इथं पाहिजे ऑप्शन काय येतं बी काय राहणार तर ग्रेटर राहणार कोणापेक्षा तर ए पेक्षा. ऑप्शन नंबर काय येतं बी. असं रिलेशन काय त्यामध्ये फाइंडिंग. ओके, आणखी तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकते किंवा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमवर जो आपला लिक्विड कॉलम कन्सिडर केला आपण. ओके, हा लिक्विड कॉलम आहे कशामध्ये एका कंटेनरमध्ये कन्सिडर केला आपण. तर या कंटेनरमध्ये या लिक्विड कॉलम डिपेंड कशा राहते तर तो डिपेंड कशा राहते या कशा डिपेंड राहते तर दॅट इज रो जी एच त्याच्या हाईटवर करणार तो डिपेंड राहणार त्याच्या शेप अँड साईजवर डिपेंड राहणार नाही. आज आपण इथं 9 MCQ डिस्कस केल्यात. तुम्हाला याच्या यूट्यूबच्या लिंकमध्ये बायोमध्ये तुम्हाला याची लिंक मिळणार आहे. तुम्ही त्यामध्ये आणखी एक 10 PYQ तुम्ही सॉल्व्ह करून त्यामध्ये कमेंट करू शकता. आणखी एक टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला डेली बेसिस तुम्हाला काय येते MCQ येतील. ओके, धन्यवाद. उद्या सेशनमध्ये आपण आणखी याच्या पुढे पास्कल लॉवर आपण MCQ वर आपण डिस्कस करू. धन्यवाद.